दरम्यान आजच्या निकालापूर्वी अर्थातच काल एक्झिट पोल आणि सगळीकडे पोलची चर्चा होती। पुढारी न्यूजने एक वेगळाच प्रयोग केला, प्रेडिक्ट पोलचा। आम्ही विविध माध्यमांच्या आणि आमच्या रिपोर्टर्सच्या माध्यमातून हा पोल आजमावला, ज्याला मी प्रेडिक्ट पोल म्हणतोय। पाहूयात काय म्हणतोय पुढारी न्यूजचा प्रेडिक्ट पोल। भाजप 85 ते 100 मुंबई महापालिकेमध्ये, 30 ते 40 शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे 65 ते 80, 10 ते 20 मनसे, काँग्रेस 15 ते 30 जागा आणि इतर 10 ते 25 जागा अशा प्रकारे चित्र असेल 227 जागांसाठी मुंबई महापालिकेत। त्यामुळे स्पष्टपणे भाजप शिवसेना युतीकडे मुंबई महापालिका जाताना या प्रेडिक्ट पोलमध्ये दिसते। पुणे महापालिका भाजप 80 ते 90 जागा, शिवसेना 10 ते 15, राष्ट्रवादी अजित पवार 40 ते 50, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 8 ते 12, काँग्रेस 5 ते 8 आणि इतर 2 ते 4। इथे लोकांच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शिवसेना आणि मनसेला इतर मध्येच गणावं इतक्या कमी जागा असल्यामुळे त्यांचं चिन्ह किंवा नाव नाही, हे प्रेक्षकांच्या माहितीसाठी। कारण या प्रेडिक्ट पोलनुसार शिवसेना आणि मनसेला पुण्यामध्ये फारशा जागा नाहीत, शिवसेना ठाकरे। नाशिक महापालिका भाजप 45 ते 55, शिवसेना 35 ते 40, राष्ट्रवादी अजित पवार 10 ते 12, शिवसेना ठाकरे 12 ते 15, मनसे 4 ते 7 आणि इतर 6 ते 12। तर कोल्हापूर महापालिका आणखी एक लक्ष असलेली महापालिका, भाजप 14 ते 18, शिवसेना 22 ते 26, काँग्रेस 30 ते 35 सर्वाधिक पक्ष जागा असलेला पक्ष असेल, राष्ट्रवादी अजित पवार 4 ते 7, शिवसेना 2 ते 4, ठाकरे गट, जनसुराज्य 2 ते 5। मात्र भाजप आणि शिवसेना तसंच अजित पवार यांना एकत्रितरित्या पाहिल्यास बहुमत हे महायुतीकडे येताना दिसतंय। पोस्टल अलायन्स संभाजीनगर महापालिका नाव बदलल्यानंतरची पहिली महत्त्वाची निवडणूक, भाजप 32 ते 38 जागा, शिवसेना 20 ते 24, MIM 22 ते 26, शिवसेना ठाकरे 10 ते 12, राष्ट्रवादी अजित पवार 3 ते 5 आणि इतर 9 ते 14। MIM कडे एका वेगळ्या अर्थानं महत्त्वाचा रोल असेल विरोधी पक्ष म्हणून। नागपूर महापालिका मुख्यमंत्र्यांचं शहर, भाजप 100 ते 106 दणदणीत बहुमत एकहाती, शिवसेना 4 ते 6, काँग्रेस 30 ते 35, राष्ट्रवादी शरद पवार 1 ते 3, राष्ट्रवादी अजित पवार 3 ते 4, इतर 2 ते 4। मुंबईचा प्रेडिक्ट पोल पुन्हा एकदा पाहूया। पोल ऑफ पोल मुंबईमध्ये काल मुख्य माध्यमांनी, म्हणजे आमच्यासारख्या मेनस्ट्रीम माध्यमांनी ज्यांनी एजन्सींच्या सहाय्याने पोल केले होते ते आपण पाहतोय। ॲक्सिस इंडिया महायुती 120 140, ठाकरे बंधू 58 ते 68, काँग्रेस 10 ते 15, इतर 12 ते 16, जनमत 138 जागा, महायुतीला 62 जागा ठाकरे बंधू, काँग्रेस 20, इतर 7। DV रिसर्च महायुती 107 ते 122, ठाकरे बंधू 68 ते 83, काँग्रेस 18 ते 25, इतर 2 ते 4 आणि JVC महायुतीला दिल्या जागा 138, ठाकरे बंधू 59, काँग्रेस 23 आणि इतर 7। मुंबईसाठी हा पोल ऑफ पोल, महायुती बहुमताच्या दिशेने। आणि मतमोजणीची आता घटिका आली, घटिका समीप असं म्हणावं लागेल आणि त्याची तयारी सुरू आहे। दादरमध्ये शिवसेना मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये काय चित्र आहे सांगतायत आपले प्रतिनिधी। आंध्र डिसल्वा जे मतमोजणी केंद्र तिथे आता मी आहे आणि या मतमोजणी केंद्रावर 182 ते 192 अशा सगळे मतमोजणी जी आहे वॉर्डची ती इथंच होणार आहे। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो दादरचं हे वॉर्ड आहे आंध्र डिसल्वा, तिकडे आपण बघू शकतो तर 10 टेबल ठेवण्यात आलेत, 10+2 म्हणजे पोस्टलचे 2 आणि हे 10 टेबल आपण बघतोय तर 10 टेबल ठेवण्यात आलेत। या 10 टेबलवरूनच प्रत्येक वॉर्ड बद्दलच्या फेऱ्या ज्या आहेत ते होणार आहेत आणि त्यासोबत आपण बघू शकतो तर या 10 टेबलमधूनच खऱ्या अर्थानं मतमोजणी ती सुरू होणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर 183 प्रभाग आपल्याला दिसून येतो, त्याचाच अर्थ हा जो वॉर्ड आहे त्याची मतमोजणी इकडे होणार आहे आणि त्या मतमोजणीवर हा आपल्याला वॉर्ड हा दिसून येतो। तर बाजूला आपण बघितलं तर आपण 182 वॉर्ड बघतोय, त्याचाच अर्थ असा की 2 वॉर्ड बाबतचे पूर्ण चर्चा ज्या आहेत, पूर्ण मतमोजणी जी आहेत ती याच स्वरूपात होणार आहे। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मतमोजणी केंद्रावर पहिले 2 वॉर्डची सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत। आपण बघू शकतो तर लोक जी आहेत ती आता बसलेली आहेत, ज्या गोष्टी वॉर्डमधले मतमोजणी होतील त्या मतमोजणीच्या बद्दलचे 2 वॉर्ड पहिले काढले जातील, त्याचा निकाल दिला जाईल आणि मग हळूहळू करत करत 192 पर्यंत गोष्ट पोहोचेल। 182 ते 192 त्याचाच अर्थ 10 वॉर्डचे जे काउंटिंग आहे, जे मतमोजणी आहे ते याच केंद्रावरून, आंध्र डिसल्वाचं हे केंद्र आहे, त्यामुळे कुठे ना कुठे आता 10 वाजल्यानंतर याच केंद्रावरून सगळ्या गोष्टी सुरू होतील। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आता बहुधा हेच आहे की आता मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि त्या सुरुवात होत असताना अनेक गोष्टी समोर येणार आहेत। त्याचा अर्थ असा 2 वॉर्डचे एकत्र काउंटिंग केलं जाईल,
आणि त्याच्यानंतर निकाल जो असेल तो 2 वॉर्ड्सचा एकत्र दिला जाईल आणि त्याच्यानंतर 182 183 झाल्यानंतर 184 185 अशा सगळ्या करत करत 192 पर्यंत गोष्ट पोहोचेल. थोड्याच वेळात मतमोजणी सुरुवात होणार आहे आणि ही दृश्य आम्ही पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेली आहेत. विकास सोबत श्रेया सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.